नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत बांधकाम कामगारांना जर कामगार नोंदणी करायची असेल तर जिल्हा कार्यालयात जावं लागायचं। जिल्हा कार्यालयात गेल्यानंतरच ती नोंदणी व्हायची किंवा मध्येच कोणीतरी एजंट असायचे आणि या एजंट मार्फत नोंदणी करावी लागायची आणि हे एजंट कामगाराकडून पैसे घेऊन त्यांची नोंदणी करून द्यायचे। मात्र नंतर त्यामध्ये बदल करण्यात आला। प्रत्येक तालुक्याला एक कार्यालय देण्यात आलं आणि ते कार्यालय देण्यात आल्यानंतर ही परिस्थिती तशीच राहिली, कारण तिथेही एजंट होते। पुन्हा ऑनलाईन करायला जर गेला कामगार तर तिथं रांगाच्या रांगा लागायच्या, कधी इंटरनेट बंद असायचं, ती साईट व्यवस्थित चालायची नाही। अशा अडचणीमध्ये कामगारांना स्वतःचं काम धंदा सोडून तिथं नोंदणी करावी लागायची। मात्र आता त्यामध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे आणि तो काय बदल झालेला आहे तोच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, मी आपलं विनुगंगा टेक या YouTube चॅनलमध्ये स्वागत करत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक कामगारापर्यंत शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल बांधकाम कामगारांना किती सुविधा मिळतात। आजपर्यंतच्या सुविधा फक्त आपल्याला जी संसार उपयोगी भांडी तेवढीच माहित आहेत किंवा लाकडाची पेटी किंवा टोपी असे मोजकेच लाभ माहित आहेत, पण यामध्ये इतके लाभ आहेत। शैक्षणिक लाभ आहेत, म्हणजे कामगारांच्या मुलांना शैक्षणिक फी सुद्धा भरण्याची गरज पडत नाही किंवा स्कॉलरशिप या माध्यमातून मिळते। 10वी 12वी किंवा टेक्निकल एज्युकेशनला असेल तर त्या प्रमाणात या माध्यमातून कामगारांच्या मुलांना स्कॉलरशिप मिळत असते। कामगारांना विमा सुद्धा मिळतो। एखाद्या कामगाराचा काम करते वेळेस अपघात झाला तर त्याला विमा सुद्धा मिळत असतो किंवा तुमचे काही दवाखान्याचे प्रॉब्लेम असतील, मेडिकल हेल्थचे प्रॉब्लेम असतील, तुमचे स्वतःचे काही आजार असतील तर त्या संबंधी सुद्धा या कामगारांना या कामगार महामंडळाच्या माध्यमातून मदत मिळत असते। आणि असे बऱ्याच कामगारांनी यासाठी नोंदणी केलेली आहे आणि प्रत्येक कामगाराला यासाठी दरवर्षी नूतनीकरण सुद्धा करावं लागतंय आणि त्यासाठी मग जिल्हा कार्यालयात जावं लागायचं किंवा तालुका कार्यालय नंतर जे निर्माण झाले तिथं जावं लागायचं आणि स्वतःचा काम धंदा सोडून आपल्याला ती कामं करावं लागत होती। मात्र आता त्यामध्ये महत्त्वाचे काही बदल झालेले आहेत, कारण हे बदल करण्याचंही तसंच आहे। कारण त्या तालुका कार्यालयात गेलं किंवा जिल्हा कार्यालयात गेलं तर तिथं एजंटचा सुळसुळाट झालेला होता आणि या माध्यमातून या कामगारांची लूट व्हायची, त्यांच्याकडून जास्तीचे पैसे घेतले जायचे आणि त्यांची नोंदणी करून दिली जायची आणि ती नोंदणीही पुन्हा ते वेळेत पूर्ण होत नव्हती। त्यासाठी कधी कधी इंटरनेटची अडचण यायची, कधी वेबसाईटची अडचण यायची आणि मग स्वतःचा काम धंदा सोडून हे कामगार तिथे ताटकळत बसत होते। मात्र आता त्यामध्ये कामगार मंत्र्यांनी महत्त्वाचा असा बदल केलेला आहे आणि तो बदल असा आहे मित्रांनो की आपल्याला ही नोंदणी आता सार्वजनिक पोर्टलवर कोठेही करता येणार आहे। म्हणजे तुमच्याकडे जरी घरी स्वतःकडे लॅपटॉप कॉम्प्युटर असेल तर तुम्ही घर बसल्या ही नोंदणी करू शकता। असा हा महत्त्वाचा बदल कामगार नोंदणीसाठी झालेला आहे आणि त्याच माध्यमातून दरवर्षी जे नूतनीकरण करावं लागतं ते नूतनीकरण सुद्धा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे आणि या महामंडळाचे जे काही लाभ असतात त्या लाभांसाठी सुद्धा ऑनलाईन सर्व फॉर्म आपल्याला घर बसल्या भरता येतात आणि त्यामुळे प्रत्येक कामगाराचा वेळही वाचणार आहे, पैसाही वाचणार आहे आणि प्रत्येक योजनेचा लाभ सुद्धा मिळवता येणार आहे। यामध्ये कित्येक योजना आहेत मित्रांनो। तुम्ही फक्त आता भांड्याच्या योजना पाहिल्या, काय क्वालिटीचे भांडं आलेत आणि या भांड्यांच्याच योजना फक्त बघितल्या, अशा अनेक योजना आहेत कामगारांसाठी। प्रत्येक कामगारानं या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आणि ज्यांना आता यापुढे रजिस्ट्रेशन करायचं आहे तर त्यांनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणत्याही CSC सेंटरवर जाऊन किंवा आपल्याकडे घरी जरी कम्प्युटर असलं तर आपण घर बसल्या ही नोंदणी करू शकता आणि या सर्व गोष्टींचे जे काही लाभ मिळतात कामगार महामंडळाच्या माध्यमातून, या सर्व गोष्टींचे लाभ हा प्रत्येक कामगार मिळवू शकतो। आता मित्रांनो, तुम्हाला जर हे सर्व लाभ मिळवायचे असतील, यामध्ये कोणकोणते लाभ आहेत तर यासाठी आपण या चॅनलवर कामगारांसाठी ज्या ज्या काही योजना असतात त्या सर्व योजनांचे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आपण तो प्रत्येक व्हिडिओ बघावा आणि प्रत्येक योजनेचा लाभ घ्यावा। आणि मित्रांनो, नोंदणी करण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन मध्येच लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन आता नवीन नोंदणी किंवा नूतनीकरण सुद्धा तुम्ही सोप्या पद्धतीने करू शकता। अशी ही महत्त्वाची माहिती होती। तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि ही माहिती प्रत्येक व्यक्तीपर्यंत शेअर करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।